कारण हनुमंतरायाचा जो जन्म होतोय तो सूर्योदयाबरोबर होतोय आणि सूर्योदयाबरोबर म्हणून त्याच टायमाला आपण करणार आहे. आजच्या सूर्योदयाचा टायमिंग आहे 6:19 आणि 44 आता सेकंदाचा हिशोब करायचा नाही, पण 19 मिनिटाचा तो हिशोब जरूर करावा लागेल. मग तो विचार करत असताना 2 सेकंद इकडे तिकडे झाले तरी चालतंय. पत्रकार चित्रकार मंडळींचं मनापासून येतात टाळ्यांच्या गजरात कुठं पाठ होणार आहे ते सांगता येत नाही. मी तर जागेवर आहे, पण तुम्ही कुठेही जा. इंद्राच्या दरबारामध्ये सुवर्चना नावाची दासी त्या ठिकाणी फिरतच राहिले. देवाला शरणागती मागितली, देवा काही करा पण माझ्यासाठी उपाय करून काहीतरी मला आवश्यक. त्यावेळेला सांगितलं मृत्यू लोकांमध्ये ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ पुत्र कामेष्टी यज्ञ करी, त्यावेळेला त्या यज्ञातून निघालेला पायी तू जर त्याच्यातला एखादा प्रसादाचा फल नेला तर निश्चितपणे तुझा उद्धार. दिलेला शाप ऐकला पण पुत्र संतान होतं, पण उत्साह होता. पुत्र होतील चौघे जण, पाणी पाजाया नाही राहणार कोण. मग मुलं जन्माला येतात, पण आपला सांभाळ करणारे आहेत का याचा आपण विचार करावा लागतो. म्हणून तो विचार करत असताना राजा दशरथ विचार करू लागला, माझ्या हातून घडलेलं पाप आता हे काय करावं. कारण का श्रावण बाळ हा ब्राह्मण होता. चालू केलं तर माझी कंसाची नगरी सुद्धा कोणाच्या ताब्यात जाईल, वसुदेवाच्या जाईल. म्हणून आपली चुलत बहीण मिळून काय केलं, जोडलं. माणसं फार हुशार असतात. या काळात होते, आता किती हुशार आहेत तेच माहित नाही. ती आकाश मार्गाने त्या अयोध्या नगरीच्या वरती गिरट्या घालत असणारी ती घाट त्या ठिकाणी होती. पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञामधून पायीस नावाचा प्रसाद बनवला. तो प्रसाद पायीस म्हणजे काय असते अजून पायीस कोणालाच माहित नाही. कसा पायीस बनवतात तोही माहित नाही. पायीस कसा बनवतात सांगू तुम्हाला. तुमच्या भाषेत सांगू का माझ्या भाषेत सांगू. हा करतात का नाही.
सगळे उत्सुकता निघाले ढाब्यावर जिरा राईस खायला. पायीस हा भात असा बनवला जातो की दुधामध्ये भात शिजवला जातो. शिजवतोय कोणी आपल्या अजिबात नाही. आणि दुधात भात शिजवला का त्याची खीर झाली म्हणून समजा. दुधामध्ये भात शिजवायचा, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, तमालपत्र टाकायचं आणि याची फोडणी देऊनच तो भात शिजवायचा. त्याचं नाव आहे पायीस. मग तो पायीस नावाचा भात त्या ठिकाणी त्या यज्ञ नारायणाने प्रसन्नतेने त्यांना दिला. राजा दशरथाने तो मिळालेला पायीस गुरूंच्या आशीर्वादानं तिन्ही राजांना वाटून दिला. कोणाकोणाला कोणाकोणाला? वा वा वा, एवढी वर्ष झाली अजून राण्या सापडत नाही तुम्हाला, तर राजे का सापडायचे? विठ्ठल विठ्ठल. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी सगळ्यात चांगले असावं, पण कैकेयी सारखी कैकेयी सारखीच असावं. आणि कैकेयी सारखी असली की घर फुटलं म्हणून. कारण का महाभारतामध्ये शकुनी मामा होता. महाभारतामध्ये शकुनी मामा होता. शकुनी मामाने अख्खा सगळा संसार तोडला. म्हणून रामायणातून काही गोष्टी शिकायच्या. रामायणातून जे शिकायचं आम्हाला तो बंधुभाव जपण्याचं, रामायणातून शिकायचं बंधुत्व जपायचं, आणि महाभारतातून शिकायचं राजकारण कसं करायचं. कारण या जगतामध्ये पहिलं राजकारण भगवान श्रीकृष्णाने केलं. विठ्ठल हो. पायीस नावाचा पदार्थ मिळाला. तिन्ही राण्यांच्या हातामध्ये तो सारख्या प्रमाणात वाटून दिला. सारख्या प्रमाणामध्ये वाटून दिल्याच्या नंतर आता एकेकीनं मिळाल्याच्या नंतर प्रसाद येतो. काय आहे? प्रसाद आहे. तो प्रसाद सांगितला राण्यांना द्या, म्हणजे तुमच्या राण्या गरोदर राहतील आणि तुला पुत्र संतान होईल. प्रत्येकाच्या हातात मिळालं. पण एक तरी शेजारी बसलेली विदूषक असती, ती बसल्या बसल्या त्या कैकेयीच्या जवळ मंथरा नावाची दासी होती. अगं म्हणली, हे असलं होतंय का कुठं? यांनी काय होत नाही, हे काहीच नाही. तिच्या मनामध्ये विकल्प तयार झाला आणि जो हातावर पिंड होता तो पिंड घारीने नेला. पिंड घारीने झरविला, पिंड घारीने झरविला, पिंड घारीने झरविला, पिंड घारीने आणि अंजनीच्या पत्रामध्ये पडला. तिनं मागचा पुढचा विचार न करता तो ग्रहण केला, म्हणजे खाऊन घेतला. बाकीच्या या दोन राजांनी अर्धा पिंड करून त्या कैकेयीला दिला. का दिला? की याचं कारण काही काही असलं तरी पण सर्व दिसायला नाही वाईट असतं. कळालं तुम्हाला? बस. आणि मग मात्र तिथं प्रसंग निर्माण झाला. या दोघींनी अर्धा पिंड तिला करून दिला. म्हणून पुढे प्रसंग झाला. तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. गर्भवती झाल्या, पण झालं काय? तिकडं काय होणार, पण इकडं काय झालं? पर्वतावरती अंजनी माता गरोदर होती. गरोदर असताना महाराज भगवान परमात्म्याला प्रकट व्हायचे तो दिवस आला. तो दिवस कोणता होता? चैत्र शुक्ल पौर्णिमा. आणि असा सूर्योदयाचा टाइम झाला. फुलं सगळ्यांना फुलं मिळाले का?
आयोनी संभव नोहे काही श्रमी कामयाचा स्वामी प्रगटला पुंडरी श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय आईला लगेच विनंती केली आई ग मला काही खायला भूक लागली आता मला जेवायला पाहिजे काहीतरी खायला पाहिजे आता हे मुळातच कोण होतं हे लक्षात आलं पाहिजे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता मला आईला सांगितलं भूक लागली खायला तेवढ्यामध्ये सूर्यनारायण पाहिला आणि फुटवकरा सूर्यनारायण बघितला दात गोळा होता मला सूर्य उगवला प्रकाश पडला आणि मग मात्र हनुमंतरायाचा अवतार झाला आणि बालपणामध्येच गेला कुठं बालपणी गेला तू सूर्याला धराया भादरली ही धरती थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान पवन सुत हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय आणि मग महाराज जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणाचा विचार कर शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे रोला
जय श्रीराम. पिंपळगाव येथे आत्ताच हनुमान देवजन्म झालेला आहे. हनुमान देवजन्माच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या कृपेने सालाबादप्रमाणे गेल्या अनेक वर्षे पिंपळगाव खडकी या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र गुढीपाडव्यापासून जो कार्यक्रम आमच्याकडे संपूर्ण असतो, प्रभू रामचंद्राच्या कृपेने प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव झाल्यानंतर सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव सालाबादप्रमाणे होत असतो. या ठिकाणी कीर्तनाचा भव्य असा कार्यक्रम होत असतो. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी, आमचे सर्व भाविक मंडळी, वारकरी मंडळी, आळंदीचे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा भव्य असा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सालाबादप्रमाणे जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न केला जात असतो. या ठिकाणी सर्व भावी भक्त या ठिकाणी सकाळी पहाटेपासून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला सुशोभित करतात आणि मोठ्या थाटामाटामध्ये हा आनंदोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि या ठिकाणी आलेले सर्व आमचे भाविक या ठिकाणी आनंद या ठिकाणी साजरा करत असतात. ही अनेक वर्षाची आमची ही परंपरा याही पुढील काळामध्ये सातत्याने चालू राहणार आहे आणि ही अशीच परंपरा चालू राहिल्यामुळे ह्या पिंपळगावावरती कुठल्याही प्रकारचं संकट आमच्याकडे येत नाही. सर्वच मंडळी या ठिकाणी आनंदात हा सण, हा उत्सव, ही परंपरा साजरी करत असतात. अनेक भाविक या ठिकाणी येऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ सर्वांना देतात. हीच आमच्यावरती कृपा आहे.
नाव नाही माझ्या लक्षात. हां, या ठिकाणी हरिभक्तपरायण बेलनाथ महाराज यांचं सुसराव्यास या ठिकाणी जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे, कीर्तन संपन्न होत असते. ही परंपरा अखंड पद्धतीने या ठिकाणी चालू आहे आणि या अशी चालू राहणारे सर्वांचं या ठिकाणी आमच्या पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय श्रीराम, जय बजरंग बली की जय. विधी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय 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 महाराज जय महाराज जय महाराज जय महाराज. सिंगला येऊ दे येऊ दे येऊ दे. चला चला शंकराबीयदे तुरे सहकार्यानं आणि भजन मंडळाच्या कुशल अशा नियोजनानं आज या ठिकाणी काल्याची सांगता आणि नेमकी बोलायच्या वेळेतच या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि ती सेवा हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य बेलनाथ महाराज, आरती होईल बरं का, आरती महंत बेलनाथ महाराज यांच्या वाणीतून या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, त्यांचा सन्मान अनिल शंकरराव चव्हाण यांना विनंती करतो की महाराजांचा आपण या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. त्यांच्या समेत हरिभक्तपरायण झेंड महाराज यांचाही सन्मान महाराज या ठिकाणी अनिल शंकरराव चव्हाण यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते तो करून घ्यावायचा आहे. यानंतर आता या ठिकाणी काला संपन्न झालेला आहे. तदनंतर या ठिकाणी
दिंडी प्रदक्षिणा होईल याची सर्वांनी नोंद घ्या. सर्वांनी झाल्यानंतर या ठिकाणी आरती होईल. प्रदक्षिणा होईल आणि नंतर आरती होईल. चला भजनी मंडळ प्रदक्षिणासाठी सर्वांनी चला. आहे मी देतो ना, मी देतो, मी तुम्ही काय करावं. चला चला घ्या. त्याला लय काय नाराजी काय, मी आहे काढलं इथं तरी कमी दिले काय झालं यांच्याकडून देखील 101 रुपयाचा आहे आलेला आहे. आहे केल्याचं काम या ठिकाणी चालू आहे. ज्यांना आहे करायचं आहे त्यांनी या ठिकाणी यायचे. रविशेठ बालाजी कुंभकर माजी ग्रामपंचायत सदस्य 101 रुपये. बबनराव आयुब बांगर 101 रुपयाचा आहे आलेला आहे. उत्तमराव बंगराम कुंभकर साहेब 101 रुपये. माजी चेअरमन सुदर्शन लक्ष्मण कुंभकर 101 रुपयाचा आहे आलेला आहे. माजी चेअरमन सचिन बाळासाहेब बांगर 101 रुपयाचा आहे आलेला आहे. वैभव कुंभकर सर यांच्याकडून 101 रुपये तयार झालेला आहे. चंद्रकांतचे बांगर 101 रुपये तयार झालेला आहे. सुरेश दत्त कुंभकर 101 रुपये तयार झालेला आहे. विठ्ठलचे कुंभकर 101 रुपये तयार झालेला आहे. सुधा कोकण आरगडे 101 रुपये तयार झालेला आहे. अनिलराव शिंदे 101 रुपये तयार झालेला आहे. रामदेव लक्ष्मण कुंभकर पाटील 101 रुपये तयार झालेला आहे. विकास पांडुरंग कुंभकर 101 रुपये तयार झालेले. मच्छिंद्रशेठ गोंदेकर विकास पांडुरंग बांगर 101 रुपये तयार झालेले. मच्छिंद्र गोंदेकर 51 रुपये. चंद्रकांत चंद्रकांत कुंभकर माजी उपाध्यक्ष 101 रुपये. अभिनव निवृत्तीशेठ कुशल कुंभकर 101 रुपये तयार झालेला आहे. संतोष बाबूजी कुंभकर 101 रुपये. बाबासाहेब तुकाराम कुंभकर 101 रुपये तयार झालेला आहे. उत्तमराव कुंभकर 151 रुपये. पवन आणि कुंभकर 101 रुपये. विनेकरी मामले हरवले 101 रुपये. सुभाषेठ ठाकरे बांगर 101 रुपये. लक्ष्मण बांगर गुरुजी 201 रुपये. बाबासाहेब नेसर बांगर 101 रुपये तयार झालेला आहे. आहेर गेल्याचं काम श्रीराम मंदिरासमोर सुरू आहे. लक्ष्मण शेठ दसरा बांगर 101 रुपये. संभाजी शेठ कोकरकर मुकादम 101 रुपये. संतोष शेठ इदू बांगर 101 रुपयाचा आहेर आलेला आहे. केशवराव विठ्ठल कोकरकर 101 रुपये. माननीय श्री राजन लक्ष्मण शेठ कोकरकर पाटील 101 रुपये तयार झालेला आहे. माजी चेअरमन अंशु बालाजी कोकरकर तात्या 201 रुपये. विनंती आहे पंक्तीला बसून घ्यायचं आहे. पंडित नामदेव कोकरकर माडीवाले 201 रुपये. शिंदे उर्फ बाळासाहेब शिंदे 101 रुपये. चंद्रकांत वंशी वांगर 101 रुपये. चंद्रकांत जी हा म्हणे हो ना जी बाई हा राहिला मंदिरामध्ये पूजेचं साहित्य देण्यात आलेलं आहे. मग तेंडबा असो, कापूर असो, अगरबत्ती असो, कुणी जाऊ नये. सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी जमा करायची आहे. तसेच गेल्या वर्षीच्या यात्रेचे शिल्केचे आकडे 101 रुपयाचा आहे जमा झालेला आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. शांतारामरावजी बांगर यांच्याकडून देखील 101 रुपयाचा आहे आलेला आहे. तसेच गुढीपाडवा ते श्रीरामनवमी, श्रीरामनवमी ते हनुमान सर्व कार्यक्रमांसाठी व्यक्ती 1000 रुपये वर्गणी जमा करण्याचा निर्णय ग्रामस्थ